मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चमचमीत, मस्त मसालेदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारी फणसाची भाजी। आपण बाजारात गेलो की बऱ्याचदा हे छोटे छोटे कोवळे फणस दिसतात, बघायला छान वाटतात, पण मनात लगेच प्रश्न येतो की याची भाजी नेमकी कशी करायची। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळी भानगड सोप्या भाषेमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फणस पटकन कसा शिजेल, अगदी मऊसूत कसा होईल, त्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। रेसिपी इतकी साधी, सोपी आणि सरळ आहे की एकदा करून बघितली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल। मित्रांनो, चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट आपल्या आजच्या खास रेसिपीकडे वळूया। फणसाची भाजी बनवण्याकरिता इथे मी अर्धा किलो फणस घेतला आहे। असा फणस बाजारातूनच कापून मिळतो, जो आपल्याला लगेच बनवता येतो। घरी कापायचा वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं। तर आधी आपण भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य एकदा बघून घेऊया। मित्रांनो, आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ आणि थोडीशी कलमी, त्यानंतर 2 मोठी वेलची, 2 कांदे आणि 1 टमाटर। इथे एक गोष्ट खास लक्षात ठेवा, टमाटर जास्त घ्यायचा नाही, 1 छोटा टमाटर पुरेसा आहे, कारण भाजीला आंबटपणा अजिबात नको आहे। आता पुढे मी 2 ते 3 मूठभर मटार घेतला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मित्रांनो सध्या मटारचा सीझन सुरू आहे, म्हणून थोडे घातले तर भाजी अजून छान लागते। आता मसाल्यांकडे वळूया। आपल्याला लागणार आहे 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि पाऊण चमचा जिरे पावडर। फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घ्यायची आणि चवीनुसार मीठ। मी इथे साधारण 1 चमचा मीठ घेतला आहे। शेवटी ताजी कोथिंबीर, थोडंसं आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या। बस, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला आजच्या फणसाच्या भाजीसाठी लागणार आहे। एकदा नीट बघून घ्या आणि हवं असेल तर लगेच स्क्रीनशॉट काढून ठेवा। चला तर मग आधी तयारीला सुरुवात करूया। सर्वात आधी फणस नीटसं धुवून घेऊया। मस्त स्वच्छ झालं की तो एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्या। आता त्यानंतर मटारची पाळी। मटार पण छान धुवून घ्या आणि त्यालाही वेगळ्या वाटीमध्ये ठेवा। आता कोथिंबीर घेऊया, तिलाही नीट धुवून घ्यायचं। टमाटर तो सुद्धा धुवून तयार ठेवूया। मित्रांनो, आता सगळ्या भाज्या धुवून झाल्या आहे। आपली अर्धी तयारी तर इथेच झाली असं म्हणता येईल। मित्रांनो, आता भाज्या कापायला घेऊया। सर्वात आधी कांदा घेऊया। कांदा आज आपण जरा मोठ्या मोठ्या फोडीत कापणार आहोत, कारण आपल्याला पेस्ट करायची आहे म्हणून। त्यानंतर टमाटर कापूया आणि शेवटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवूया। चला आता मिक्सरचं पॉट घेऊया आणि त्यामध्ये फुटाण्याची डाळ, मोठी विलायची, कलमी आणि कांदा यांची छान पेस्ट करून घ्यायची। पेस्ट यासाठी कारण भाजीचा रस्सा घट्ट येतो आणि भाजी छान होते। हे बघा, मिश्रण आपलं असं झालं आहे। त्यानंतर आलं लसणाचा पेस्ट तयार करून घेऊया। चला आता सगळ्यात आधी फणस तळून घेऊया। मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। मी इथे 4 चमचा तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की फणस घालूया आणि छान असं लालसर रंग येईपर्यंत मस्त परतून घेऊया। थोडे थोडे फणस टाकायचे आहे। फणसाला तळण्यामागचं कारण हे आहे की ते थोडे नरम होऊन जातात आणि मग भाजी लवकर शिजते, आणि जर का तुम्ही डायरेक्ट भाजी बनवली तर भाजी शिजायला खूप वेळ घेते। मित्रांनो, आता वेळ न घालवता त्याच पॅनमध्ये भाजीला सुरुवात करूया। पॅन गरम आहेच, तर मी इथे साधारण 4 चमचे तेल घालत आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडायला लागली की आता लगेच आपण ते तयार करून ठेवलेलं कांदा, डाळ, वेलची, कलमीचं मिश्रण घालूया। हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे, मंद आचेवर घाई न करता। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि पुन्हा एकदा त्याला छान परतूया। हे सगळं मिश्रण मस्त लालसर रंग येईपर्यंत शिजू द्यायचं। बघा, असा सुंदर रंग आला की कळतं की मसाला अगदी परफेक्ट तयार झाला आहे।
आता आपण मटार घालूया आणि मग सगळे मसाले. दीड चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाऊण चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर. सगळं एकत्र छान परतून घ्यायचं. आता शेवटी टमाटर घालूया, पुन्हा एकदा परतूया आणि मग पॅन झाकून साधारण 1 ते 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. मित्रांनो, आता बघा आपलं मिश्रण एकदम छान शिजून तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये फणस घालणार आहोत. फणस घातल्यानंतर तो नीट परतून घ्यायचा, म्हणजे मसाला आणि फणस एकमेकांमध्ये मस्त मिसळले गेले पाहिजे. आता काय करायचं तर भाजी 1 मिनिटासाठी झाकण घालून वाफ येऊ द्यायची. तोपर्यंत आपण बाजूला पाणी गरम ठेवूया. मी इथे 2.5 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मित्रांनो बघा ना, फणस आणि मसाल्यांचा रंग किती सुंदर दिसतो आहे. आता हळूहळू भाजीमध्ये गरम पाणी सोडूया आणि पुन्हा एकदा भाजी छान परतून घेऊया. आता ही भाजी मध्यम आचेवर मस्त 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायची. मध्ये मध्ये डोकावून बघत राहायचं की आपला फणस नीट शिजतोय ना, मऊ झालाय ना, ह्याची खात्री करून घ्यायची. मित्रांनो 25 मिनिटं झाली आहे. भाजी एकदम छान शिजलेली आहे. शेवटी वरून थोडी ताजी कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा. छान मस्त असा सुगंध येतो आहे. चला तर मग आता भाजीला सर्व करायला घेऊया. तर मंडळी, अशी झाली आहे आपली आजची चमचमीत मस्त मसालेदार फणसाची भाजी. ही भाजी गरम गरम भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा साध्या वरण भाताबरोबरही जबरदस्त लागते. मित्रांनो, तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, खास आणि चवदार रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश रहा, मस्त स्वयंपाक करा आणि घरच्यांना प्रेमाने खाऊ घाला.